देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पावने तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल हंकारा सदानंदाचा येळकोट. सदानंदाचा येळकोट. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. आम्हा सर्वांचीच ह्या खेळाबद्दलची उत्सुकता आता वाढू लागली आहे. पण ह्या खेळाचे नियम मला अजून माहित नाहीत. मला नियम माहित असल्याशिवाय मी हा खेळ कसा खेळणार? म्हासा ते मी तुला सांगेनच. प्रणाम देवा. आपण जेजुरीत आपला हा आवडता खेळ खेळत आहात असं समजलं. आपण आधी कधी भेटलो आहोत का? का कुणास ठाऊक, पण मला असं वाटतंय की आपण आधी कधीतरी कुठेतरी भेटलो आहोत. म्हासा म्हणजे तू ह्याला ओळखलेस तर? मला यांचा चेहरा ओळखीचा वाटतोय. पण लक्षात येत नाहीये आधी आम्ही कुठे भेटलो आहोत. म्हासा तू अगदी योग्य बोललीस. तुमची याआधीही भेट झालेली आहे. होय माते, आपण याआधीही भेटलो आहोत. आपण मला जाणता, ओळखता. हो, मला आठवलं आता. मी ओळखते यांना. खरंच म्हासाने नंदीला ओळखलं असेल का? जेजुरीतून जाण्याआधी आपण मला भेट दिलेला सुवर्णदर्पण यांनीच मला आणून दिला होता. होय म्हासा, तू ह्यांना अगदी योग्य ओळखलेस. देवा, आता अधिक विलंब न करता आपण खेळाला सुरुवात करावी असं मला वाटतं. होय, खरं तर हा खेळ खेळण्याची उत्सुकता आता मलाही लागली आहे. म्हाळसा, मी तुला आता या खेळाचे काही नियम सांगतो. म्हाळसा, सारीपाट हा खेळ सोंगट्यांचा खेळ आहे. कंटाळा आला असता मनोरंजनाच्या हेतूने हा खेळ खेळतात. म्हाळसा, हा खेळ दोघात तर खेळतातच, पण चौघे जणही हा खेळ खेळू शकतात. या खेळात 2, 4, 8 आणि 12 अशी दामे असतात. जोवर ही दामे पडत नाहीत तोवर हा खेळ खेळू शकत नाही. पण ही दामे येणार कशी?
ह्याला अक्ष किंवा फासे म्हणतात. हे फासे आपल्या हाताने सारीपाटाच्या पटावर टाकायचे. ह्याला दाणे असेही म्हणतात. करायची मग खेळायला सुरुवात. हो, पण दाण टाकताना एक गोष्ट ध्यानात असू दे. दाण टाकल्यावर जर त्रिफळ म्हणजेच 3 ही संख्या आली तर सर्व दामे बाद होतात. आता माझ्या ध्यानात आले आहे. आणि आपण खेळताना मी अजूनही माहिती आणि नियम सांगेनच. मग आता तरी सुरुवात करायची खेळायला. हो, देवा, आपण म्हाळसा देवींना सगळे नियम तर सांगितलेत, परंतु एक गोष्ट मात्र सांगितली नाही. कोणती? सारीपाटाच्या या खेळात हरणाऱ्यानं जिंकणाऱ्याला काहीतरी द्यायचं असं वचन द्यायचं असतं. आणि तेही खेळ सुरू व्हायच्या आधी. हो, हे मात्र मी विसरलोच. लक्ष्मी देवी, आपण ही गोष्ट माझ्या ध्यानात आणून दिली, हे बरं केलं. मग देवा, आपण जर या खेळात हरलात तर आपण म्हाळसा देवींना काय भेट द्याल? म्हाळसा, हा खेळ सुरू करण्या अगोदर मी तुला असे वचन देतो की ह्या खेळात जर तू जिंकलीस आणि मी हरलो तर ज्यासाठी देव आणि दानव यांच्यामध्ये युद्ध झाले ती गोष्ट मी तुला देईन. देवी आणि आपण आपल्यालाही त्यांना काहीतरी भेट वस्तू द्यायचं वचन द्यावं लागेल. ज्यासाठी देवांमध्ये आणि दैत्यांमध्ये युद्ध झाले होते अशी गोष्ट आपण मला देणार आहात. ती गोष्ट निश्चितच मौल्यवान असेल. इतकी मौल्यवान गोष्ट आपण मला देणार आहात, पण मी आपल्याला काय देऊ? तुला काहीतरी द्यावंच लागेल. होय देवी, नियमानुसार आपण वचन दिल्याशिवाय ह्या खेळाला सुरुवात होणार नाही.
आपण म्हणत आहात तर मी पण आपल्याला वचन देते, या खेळात जर आपण जिंकलात आणि मी हरले तर आपल्या राज्याभिषेकाच्या दिवशी गडावर राज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित असलेल्या प्रत्येकासाठी मी स्वतः माझ्या हाताने स्वयंपाक करेन. चला आता खेळाला सुरुवात करूया. महाराज मला म्हणले की एक निर्जन जागा शोधून ठेव. पर महाराज मला असं का म्हणलं असेल? आणि अशी जागा आता गावणार तरी कुठं आणि कधी? आजच बघून ठेवू का अशी एक जागा? आज बापन रानात गेला आहे, तर त्या जागेवर जाऊन यावं का? बाई पोतूर म्या माघारी बी येईन. म्हाळसा, हा खेळ माझ्याकडून तुला भेट आहे, तेव्हा या खेळाची सुरुवात तू कर. सात, 5. काय झालं? तुम्ही असे अचानक का थांबलात? काही नाही. मग तुम्ही माझ्याकडे असे का पाहत होतात? म्हाळसा, तू म्हणाली होतीस की हा खेळ तू पहिल्यांदा खेळतेस म्हणून. होय, पण तुझा खेळ पाहून असे वाटत मात्र नाही. होय देवी, आपण अगदी सरावल्यासारख्या हा सारीपाठ खेळत आहात. आपण ह्याआधी हा खेळ कधीच खेळला नाही. नाही, हा खेळच काय, सारीपाठ हे नाव देखील माझ्या ऐकल्याचं स्मरणात नाही. मला तर असे वाटत आहे की आजचा हा खेळ म्हाळसाच जिंकणार.
आता अजून कुठं कुठं बघायची तेव्हा अशी जागा. आणि महाराज मला असं का म्हणलं असेल हे बी कळना झाले. असं काय कारण असेल म्हणून महाराजांनी मला जागा शोधायला सांगितली आणि आता कुणाला सांगता पण येईना झालंय. आता कुठं गावणार अशी जागा. देवा, सारीपाटाचा हा डाव आता खऱ्या अर्थाने रंगला आहे. हो, आता काही क्षणातच कळेल कोण हरणार आणि कोण जिंकणार ते. म्हाळसा ज्या प्रकारे हा खेळ खेळत आहे त्यावरून सारीपाटाचा हा डाव म्हाळसाच जिंकेल असे वाटते. आपण माझी थट्टा तर करत नाही आहात ना? नाही म्हाळसा, मी अगदी मनापासून बोलतोय. आता दान टाकण्याची तुझी वेळ आहे. म्हाळसा, हे असे चिन्ह तयार झाले याचा अर्थ तू हा खेळ जिंकलीस. मी जिंकले? होय म्हाळसा. देवा, आता नियमानुसार आपल्याला म्हाळसा देवींना भेट द्यावी लागेल. अर्थात सारीपाठासारखीच ती गोष्ट काय असेल याची देखील मला उत्सुकता आहे. म्हाळसा, मी तुला असे वचन दिले होते की या खेळात जर मी हरलो तर मी तुला अशी भेट देईन ज्यासाठी देव आणि दैत्य यांच्यामध्ये युद्ध झाले. होय, अशी कोणती वस्तू आहे? हे काय आहे? म्हाळसा, ही अमृताची कुपी आहे. यात अमृत आहे. अमृत? होय म्हाळसा, या अमृताच्या स्पर्शाने कोणतीही मृत व्यक्ती अथवा मृत जीव पुन्हा सजीव होऊ शकतो. हे अमृत मिळवण्यासाठी देव आणि दैत्य यांच्यामध्ये तुंबळ युद्ध झाले. समुद्र मंथनातून धन्वंतरी हे अमृत घेऊन आले. धन्वंतरी म्हणजे तेच ना ज्यांनी माझ्यावर उपचार केले होते? होय देवी, तेच धन्वंतरी, वैद्यक शास्त्राचे आराध्य. आपण मला इतकी मौल्यवान भेट दिलीत, मी खूप आनंदी आहे. सारीपाठाचा हा खेळ मला खूप आवडला, पण आपण परत कधी खेळणार? जेजुरीत ज्या ज्या वेळी तुला एकटीला कंटाळा येईल त्या त्या वेळी हा सारीपाटाचा डाव आपण खेळत जाऊ.
म्हणजे आता सारी पाठाचा डाव जेजुरी गडावर नेहमीच खेळला जाणार. होय म्हाळसा. म्हणजे बानू, अगं कुठं गेली होतीस तू? म्या हातच होते की. उगा काय बी बोलू नगस हा. आता उगा कशा पाय? नाहीतर काय, समद्या वस्तीवर बघून आले म्या. कुठं बी नव्हतीस तू. अगं खरंच म्या रानात गेले होते जरा. कशा पाय? अगं सरपान आणायचं होतं ना म्हणून गेले होते. कुठं आहे सरपान? तुला कशा काय नसत्या चौकशा? म्या सरपान बघायला गेले होते. आनंद नंतर चला. खरंच सरपण आणायच गेली होतीस ना? वय म्हणजे अगं वल्ल होतं लाकूड म्हणून आतात गेलते रानात. रात जाऊन आले बघ म्या. कुणी जात नसेल ना ग तिथं? हा, अजून तरी वस्तीवरच कोणी पार आत गेलेलं मी ऐकलं नाही बघ. कोणी बी येत जात नाही तिथं. मेंढर बी बाहेरच्या बाहेर चरायला येतात समदे. हा, तुला रानातली अजून अशी जागा ठाव आहे का ग? म्हणजे रानात वय जिथं कोणी जात येत नसेल बघ. हा, मोप असत्याला ग. पर तुला काय करायचं आहे? अगं असं नाही. म्या रानात गेल्यावर मला अशी जागा दिसली म्हणून तुला विचारलं बघ. हे बघ बानू, जरी असल तरी आपल्याला काय करायचं आहे तवा? वय की बानू, तुझ्या डोसक्यात काय चालू आहे? कुठं काय? काय नाही अगं. बानू अशी गोजरी मार्तंड मल्हारी. म्हणजे माझं एक काम करशील का? अगं सांग की. म्हणजे ही घोंगडी जपून ठेवशील का ग? अगं पर तू हायस की, तू ठेव की. वय ग, म्या हायच की. पर आता माझ्या माग मोप कामं असतात. माझ्या ध्यानात नाही राहिलं तर म्हणून म्हणते तूच ठेव. आणि तसं बी आता म्या काय काय ध्यानात ठेवायचं अजून सांग बरं. बानू, आज काय झालं आहे तुला? खरं खरं सांग बरं मला. आता अगं मला काय झालं हाय तवा? उगा डोसक्यात काय बी खूळ घालून घेऊ नगस. मी हाय तशीच हाय. खरंच काही विपरीत नाही ना चाललं? नाही ग म्हणजे. आणि हा, मी आज तुला हे काय बाई विचारलं हाय ना हो, ते बाला सांगू नगस काय. पर बानू. बानू, ए बानू. घे. जेवणाचं कुठवर आलंय ग? झालंच हाय की. हा. वाढू का लागलीस? नाही लागलीच ना ग. हा? असंच विचारलं ग. बानू, आता आपण समजे जेजुरीला जाणार. आजीला सांगितलं आहेस ना व? काय? अगं खंडोबाचं लगीन झालं आहे ते. माझा धीरच होईना झालाय ग म्हणजे. अगं असं कसं चालेल बानू? आजा सारखा म्हणतो की माझ्या लेकीचं लगीन अशा ठिकाणी करणार जिथं तिला सवत नसेल. तुझं आणि खंडोबाचं लगीन होणार म्हणलीस ना व? खंडोबाचं लगीन झालं हाय हे आजाला नाही सांगितलं आणि त्याला ते कळलं तर काय करणार आहेस?